तुझ्या इंडस्ट्रीमध्ये याचे सगळे डायनामिक्स तसे खूप चेंज झालेले, जसं आपण OTT म्हणतोय त्या बरोबरीनं आता अभिनेत्री निवडताना बऱ्यापैकी इंस्टाग्रामला फॉलोअर्स किती आहे यावरही ठरवलं जातं. मग तुम्हाला तिथे जायचं म्हणून इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवणं इथपासून आता अनेक लोक सुरू करताना दिसतंय. तू आता तशी रिटायरमेंटलाही नाहीयेस आणि अगदी सुरुवातीच्या स्टेजलाही नाहीये. तू या सगळ्याकडे बदललेल्या या डायनामिक्स कडे कसं बघतेस? फॉलोअर्स वरून तुमची निवड होणं हे मला अगदीच न पटणार आहे आणि ह्यावर मी अनेकदा बोललेले आहे प्रिया. कारण जर तुमचे मिलियन्स आणि बिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत आणि तुम्हाला कास्ट केलं जात आहे तर तुमचे चित्रपट बघताना त्यातले काही हजार का नाही आहेत? म्हणजे हा महत्वाचा प्रश्न वाटतो मला. मग का फॉलोअर्स वरून घेताय? आणि फॉलोअर्स वरून घेताय तर त्यांना इथली अभिनयाची पद्धत, भूमिका हे काही म्हणजे काहीतरी येतंय का यातलं? जे काम आपण करतोय ते आपल्याला यायला पाहिजे ह्या मताची मी आहे. म्हणजे मी एकदा कधीतरी लहानपणी मिक्सर दुरुस्त केला होता म्हणून मला कोणी इंजिनियर म्हणून ठेवणार नाही ना. त्यासाठी त्याची एक काहीतरी चौकट आहे ना ते येण्याची. तशी हे काम येण्याचीही एक चौकट आहे. आणि अगं हे तुम्हाला सुरुवातीला मिळू शकतं, एकदा काम पाहिल्यावर मग काय. त्यामुळे ही निवड ही पूर्णपणे कामावर, त्या भूमिकेला कोण जातंय, त्या भूमिकेसारखं कोण दिसतंय असतंय ह्या पद्धतीनेच असावी या मताची मी आहे. आणि मी फार सोशल मीडियावर तशी कमी असते. माझं एखादं प्रोजेक्ट येतंय आणि त्याचं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचंय किंवा काहीतरी महत्वाचं घडलंय किंवा काहीतरी अगदी एखादा फोटो आवडलाय मला आणि तो टाकायचाय आणि तो मला वाटतंय तुमच्या बरोबर शेअर करावं तरच मी असते. एक सतत 24 तास मी तिथे नसू शकते. स्किन केअर रुटीन पासून ते आपण डाएट काय करतो इथपर्यंत. बरं, हे जे करतायत ह्याबद्दल माझं काहीच मत नाही. हे मी प्रत्येक वेळेला हल्ली म्हणते की आम्ही करतोय, तुम्ही करताय ते बरोबर असेल, ते तुम्हाला झेपत असेल, ते तुम्हाला परवडत असेल, ते तुम्हाला आवडत असेल, पर्सनल चॉईस. ह्यातलं काहीही मला हे न झेपणार आहे. हे फार नव्यानं सुरू झालेलं आहे की आपण जर एखाद्या गोष्टीबद्दल बोलतोय याचा अर्थ जे ते करत नाहीये त्याच्या विरोधात बोलतोय. हे नव्यानं सोशल मीडियातनं तयार झालेलं. कारण मी जेव्हा गेल्या एका माझ्या मुलाखतीत मी म्हटलं होतं की माझ्या मुलीला मी फोन दाखवत नाही. आणि त्यावर मी हेही म्हटलं होतं की जे दाखवतात त्यांच्या पालकत्वाबद्दल माझं काही म्हणणं नाहीये बरं का. पण तरीही खाली आल्याच कमेंट्स की असं तसं दाखवत नाही किंवा ही दाखवत असेल आणि समजत नसेल किंवा पुढे दाखवावं लागणारच आहे ना, मग आता आगाऊपणा करून काय उपयोग आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की मला हे असं आवडतं, मला हे असं पडतं, मी अशी जगते. तुम्ही ह्यापेक्षा वेगळं जगत असाल, वेगळ्या गोष्टी आवडत असतील तर मला त्याबद्दल पूर्ण आदर आहे.